नमस्कार. निवडणूक निकाल म्हणजे फक्त कोण हरलं आणि कोण जिंकलं एवढंच नसतं. ते लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या आशा काय आहेत, याचा एक प्रकारे आरसा असतात. आज आपण भिवंडी पूर्व मतदारसंघाच्या आकडेवारीतून तिथल्या लोकांच्या सन्मानापर्यंत पोहोचणारा एका ठोस प्रशासकीय आराखड्याचा प्रवास करणार आहोत. चला, आपण एकत्र मिळून हे समजून घेऊया. भिवंडी पूर्व महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं ठिकाण. पण खरं सांगायचं तर कोणत्याही प्रदेशाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथल्या रस्त्यांवरचा आवाज ऐकावा लागतो, लोकांचा आवाज. कारण खरी गोष्ट तिथूनच सुरू होते. तर आपण हे सगळं 6 भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी लोकांच्या मनाचा कानोसा घेऊ, मग आकडे काय सांगतात ते बघू, त्यानंतर या निकालाचा नेमका अर्थ काय आहे याचं विश्लेषण करू. पुढे मतदारसंघाच्या खऱ्या समस्या काय आहेत यावर नजर टाकू. मग एक प्रभावी प्रशासकीय आराखडा कसा असू शकतो हे मांडू आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडचं खरं ध्येय काय आहे यावर आपण बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, जनतेची नाडी. म्हणजे तिथल्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय आहे हे आधी समजून घेऊया, कारण कोणत्याही विश्लेषणाचा हाच पाया असतो. भिवंडी पूर्व हे ठाणे जिल्ह्यातलं एक दाट लोकवस्तीचं शहर आहे. इथे साधारणपणे 56% मुस्लिम आणि 39% हिंदू लोकसंख्या आहे. कापड उद्योग आणि लॉजिस्टिक्समुळं हे एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनलंय. साक्षरतेचा दर बरा आहे, म्हणजे जवळपास 79.5%. पण लिंग गुणोत्तर मात्र अत्यंत गंभीर आहे. दर 1000 पुरुषांमागे फक्त 709 स्त्रिया. ही खरंच एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि हा आकडा बघा, शहराची जवळजवळ अर्धी म्हणजे 48.7% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. हा फक्त एक आकडा नाहीये, तर मूलभूत सेवा आणि पायाभूत सुविधांची किती मोठी कमतरता आहे याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि इथेच प्रशासनाचा खरा उद्देश समोर येतो. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणं हे आपल्या संविधानाचं एक मूलभूत मूल्य आहे. त्यामुळे जमिनीवरची ही परिस्थिती सुधारणं हेच चांगल्या प्रशासनाचं पहिलं आणि शेवटचं ध्येय असायला हवं. आत्ता वळूया दुसऱ्या भागाकडे, आकड्यांमधली कहाणी. कारण मतदानाचे आकडे म्हणजे काही निर्जीव संख्या नसतात, ते मतदारांनी व्यवस्थेला दिलेले अगदी स्पष्ट संकेत असतात. भिवंडी पूर्वेचा निवडणूक इतिहास पाहिलात तर एक गोष्ट लगेच लक्षात येईल. 2009 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत विजयाचं अंतर खूपच कमी होत गेलं. 2014 मध्ये फक्त 3393 मतं, तर 2019 मध्ये तर फक्त 1314 मतं. म्हणजे अगदी काठावरचा विजय. पण 2024 मध्ये जे घडलं त्यानं सगळी समीकरणच बदलून टाकली. हा आलेख बघा, म्हणजे बदलाची तीव्रता लक्षात येईल. 2019 मध्ये जे विजयाचं अंतर फक्त 1000च्या आसपास होतं, ते 2024 मध्ये थेट 52,000च्या पुढे गेलं. हा काही साधा बदल नाहीये, हा एक खूप मोठा राजकीय संदेश आहे. आणि या मोठ्या बदलामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मतदानाची वाढलेली टक्केवारी. 2009 मध्ये जे मतदान फक्त 40% होतं, ते वाढत वाढत 2024 मध्ये अंदाजे 71% पोहोचलं. याचा सरळ अर्थ आहे, एक मोठा मतदार जो आधी मतदानापासून लांब होता, तो यावेळी बाहेर पडला आणि त्यानं निर्णायक भूमिका बजावली. आता आपण तिसऱ्या भागात आलो आहोत, जनादेशाचं विश्लेषण. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं की काय झालं, आता आपण समजून घेऊ की हे असं का झालं. आपलं लक्ष कोणत्याही व्यक्तीवर नाही, तर त्यामागच्या कारणांवर आहे. 2024च्या निवडणुकीचं गणित सोपं होतं. एका बाजूला सत्ताधारी आमदाराने आपल्या प्रमुख मतदारांना यशस्वीपणे एकत्र ठेवलं, तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सततच्या पक्षबदलामुळे आणि आघाडीतल्या समन्वयाच्या अभावामुळे विरोधी मतं विभागली गेली. प्रतिस्पर्धी आघाडीसमोर आव्हानं खूप होती. उमेदवाराने सतत पक्ष बदलल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये ताळमेळ दिसत नव्हता. काँग्रेस पक्षाची या मतदारसंघातली पकड आधीपासूनच कमकुवत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपला मूळ मतदारसंघ सोडून इतरांपर्यंत पोहोचूच शकले नाहीत. आता चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, मतदारसंघाच्या वेदना. कारण कोणताही राजकीय निकाल असाच हवेत तयार होत नाही. मतं म्हणजे लोकांच्या न सुटलेल्या समस्या आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या त्रासाचं प्रतिबिंब असतं. मग भिवंडी पूर्वेतील लोकांचे खरे प्रश्न काय आहेत? तर पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची मोठी समस्या, जुन्या धोकादायक इमारतींमुळे असलेला जीवाला धोका, कापड, वाहतूक आणि पॉवरलूम क्षेत्रातल्या कामगारांच्या रोजगाराची असुरक्षितता आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लोकांनी मतदान केलं.
म्हणून मतदानाचे वाढलेले आकडे हे फक्त आकडे नाहीत, तो एक समुदायाचा एकत्रित आवाज आहे. पाणी, सुरक्षा आणि रोजगाराच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाय हवेत अशी मागणी करणारा हा एक बुलंद आवाज आहे. आणि हाच आवाज आपल्याला 5व्या भागाकडे घेऊन जातो, प्रशासकीय आराखडा. म्हणजे समस्या तर कळल्या, पण त्यावर उपाय काय? हा आराखडा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांची मनं जिंकून मतदारसंघाची प्रामाणिक सेवा करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी आहे. या आराखड्यात 5 सोपी पावलं आहेत. पहिलं, लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास पुन्हा जिंका. दुसरं, आपल्या मूळ मतदारांना संघटित करा आणि त्यांची सेवा करा. तिसरं, तरुणांना रोजगाराच्या मुद्द्यावर आपल्याशी जोडा. चौथं, जर तुम्ही आघाडीत काम करत असाल तर तिथे एकजूट ठेवा. आणि 5वं, योग्य संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावीपणे वापर करा. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रभावी प्रशासनासाठी लोकांच्या माहितीचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा लागतो. कोणाशीही संपर्क साधताना भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांच्या खाजगीपणाचा आणि त्यांच्या संमतीचा पूर्ण आदर करणं बंधनकारक आहे. कारण खरा आणि टिकणारा विश्वास ह्याच पायावर उभा राहतो. आणि हेच या संपूर्ण आराखड्याचा सार आहे. विश्वास कमवा, गोंगाट भाड्याने घेऊ नका. याचा सरळसा अर्थ आहे की निवडणुकीपुरता तात्पुरता प्रचार करण्यापेक्षा सेवा आणि विश्वासार्हतेच्या आधारावर मतदारांशी एक टिकाऊ आणि प्रामाणिक नातं तयार करा. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. राजकारणाच्या पलीकडचं ध्येय. ही चर्चा फक्त एका निवडणुकीपुरती किंवा एका मतदारसंघापुरती मर्यादित नाहीये. ही चर्चा आहे लोकाभिमुख नेतृत्वाच्या एका व्यापक विचाराबद्दल. आणि हे सगळं विश्लेषण एका मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतं. आपलं ध्येय फक्त एक निवडणूक जिंकणं आहे की लोकांची सेवा करून राज्य करण्याचा अधिकार मिळवणं? या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या नेतृत्वाची ओळख दडलेली आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.